नमस्कार. आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपल्यासमोर हा व्हिडिओ घेऊन येण्याचं कारण म्हणजे आपल्याला माहिती आहे की गेले काही दिवस देशात यूजीसीने केलेल्या नवीन नियमांवरून एक मोठा गदारोळ सुरू आहे. गेले 2-3 दिवस सोशल मीडियामध्ये आपण बघतोय, युट्यूबवर असेल, फेसबुकवर असेल, माझ्याही विविध पोस्टवर विविध कॉमेंट येत आहेत की या विषयावर लिहा किंवा या विरोधात बोला. तर मुळात त्या विषयाचा अभ्यास केल्याशिवाय, कुठल्याही विषयाचा अभ्यास केल्याशिवाय त्याच्या समर्थनात किंवा त्याच्या विरोधात बोलायचं नसतं. हा एक साधारणतः पायंडा असतो आणि त्यामुळेच गेले 2 दिवस मीही याच्यावर काही बोलत नव्हतो आणि काल अनेक जण यावर बोललेत. म्हणजे काल आपले मित्र सुशीलजी कुलकर्णी अॅनालायझरचे त्यांनी केलेले जे 2 व्हिडिओ आहेत त्यामध्ये तर अत्यंत डिटेल हा सगळा विषय मांडला आहे आणि मला आज त्याच अनुषंगाने मी देखील आज बोलणार आहे. मुळात यूजीसीने हे नियम का केले, यूजीसीला हे नियम का करावे लागले, तर सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे मुंबईत झालेल्या एका दुर्दैवी घटनेच्या वर सर्वोच्च न्यायालयामध्ये एका विद्यार्थिनीच्या संदर्भाने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती आणि त्या ज्या वकील आहेत, मला त्यांचं नावही घ्यायचं नाही. खरं तर ही अशी लोक असतात ना, म्हणजे ही साधारणतः डावीकडे झुकणारी, डाव्या विचारसरणीची जी लोक असतात, ही अशा घटनांच्या माध्यमातून याचं राजकारण करून हिंदूंमध्ये कशी फूट पाडता येईल याची एकही संधी सोडत नाही. आणि ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की ठीक आहे, असं कास्ट डिस्क्रिमिनेशन किंवा अशा प्रकारचं जे काही भेदभाव केला जातो त्याबद्दल सरकारचं नियमावली करणं, यावर नियंत्रण हे सरकारचं कर्तव्य आहे आणि ते खरंच आहे, सरकारचं कर्तव्यच आहे. कुणावरही जातीयवाचक किंवा कुठल्याही अँगलने तिथे भेदभाव होऊ नये ही सरकारची जबाबदारी असते. आणि म्हणून मग यूजीसीने ही नियमावली करावी असं सर्वोच्च न्यायालयाचे आदेश त्यांना मिळाले. 8 दिवसात त्यांनी ती करावी असं केलं. आणि जेव्हा ती नियमावली आली, प्रत्यक्ष नियमावली न वाचताच अनेकांनी त्याच्यावर गदारोळ सुरू केला, ज्यामध्ये मग त्यात काय SC ST आणि OBC असं म्हटलं आहे आणि मग खुल्या प्रवर्गाचे हक्क, खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांवर त्यामध्ये अन्याय होणार आहे असं एक वातावरण तयार केलं की खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी आता शिकू शकणार नाहीत, असं एक भयानक वातावरण गेले 4-5 दिवस आपण मीडियामध्ये बघतोय. अनेकांनी त्यावर लेख लिहिले. कुणाचा अभ्यासपूर्ण काही मुद्दा असेल तर नक्की त्याने तो मांडावा आणि त्या मुद्द्यात तथ्य असेल तर तो आपणही सगळे मिळून त्या विरुद्ध लढू. पण जे नाहीच, मुळात तिथे नाही, साप म्हणून भुई धोपटायचे प्रकार जे आहेत ते सध्या सुरू आहेत. ते कसे, तर आपण एकूण नियमावली बघू. एकूण नियमावलीत काय म्हटलंय की ठीक आहे, डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही, वेदर इट इज SC ST OBC यांच्यामध्ये कुठेही डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही. पण त्याच्या आधी त्या नियमावलीत असं देखील म्हटलंय की कोणत्याही प्रकारचं, मग ते दिव्यांग म्हणून, मग एखाद्याला अगदी त्याच्या शारीरिक व्यंगावरून, त्याच्या रंगावरून, त्याच्या जातीवरून, त्याच्या जन्माच्या ठिकाणावरून, त्याच्या अशा विविध प्रकारे, म्हणजे हे फक्त SC ST OBCंनाच लागू आहे असं नाहीये. खुल्या प्रवर्गातल्या एखाद्या विद्यार्थ्याला जरी अशा प्रकारच्या एखाद्या डिस्क्रिमिनेशनचा त्रास होत असेल, त्याला तो अपमानजनक वाटत असेल, तर तो खुल्या प्रवर्गातला विद्यार्थी देखील या नियमांनुसार तक्रार करू शकतो. तसाच हा SC ST OBC मधला विद्यार्थी देखील त्याला झालेल्या अपमानजनक वागणुकीबद्दल तो कंप्लेंट करू शकतो. बरं, आता कंप्लेंट झाल्यानंतर काय होणार आहे? कंप्लेंट झाल्यानंतर लगेच त्या विद्यार्थ्याला उचलून जेलमध्ये टाकलं जाणार आहे का? असं होऊ शकतं का? तर असं नाहीये. तर त्याची कंप्लेंट करण्याची जी कमिटी आहे, समिती आहे, ती समिती ही 10 लोकांची समिती असणार आहे. मग या 10 लोकांच्या समितीचे प्रमुख कोण आहेत? तर या समितीचे प्रमुख त्या इन्स्टिट्यूशनचे, मग ते विद्यापीठ असेल, ते महाविद्यालय असेल, त्याचे जे पदसिद्ध म्हणजे जे प्रमुख आहेत, जे मग तिथले प्राचार्य असतील किंवा जे कोणत्या इन्स्टिट्यूटचे प्रमुख असतील, हे त्या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. मग त्यामध्ये नॉन टीचिंग स्टाफ आहे, टीचिंग स्टाफ आहे, अशी साधारणतः 5 लोक. म्हणजे आपल्याला सांगितलं जाते की हो फक्त SC ST OBC असणार, असं नाहीये. खुल्या प्रवर्गातील लोक त्या कमिटीत नसणार आहेत असं मुळीच नाहीये. त्यामुळे सगळ्या प्रकारची 10 लोक या कमिटीमध्ये असणार आहेत. त्या कमिटी समोर ती तक्रार केली जाणार आहे आणि त्या तक्रारीत तथ्य असेल, त्याची तथ्यांश तपासून मग ती कमिटी तिचा निर्णय देणार आहे. त्यामुळे लगेच असं काहीतरी झालंय की आता आभाळच फाटलंय आणि ज्या प्रकारचं वातावरण केलं जातंय. मुळात काय, मी जे सुरुवातीला म्हणालो की ह्या डाव्यांचा कधी कधी असं होतं की आपल्या वागण्यातून
आपल्या भूमिकांमधून आपण त्यांना काय पाहिजे तेच घडवत असतो. इथे SC ST OBC वेगळे केलेत आणि मग खुला प्रवर्ग मग सवर्ण आणि इतरांमध्ये भेद, हाच भेद त्यांना हवाय जो आज आपल्या भूमिकांमधून आपण घडवून आणतोय. असं मुळीच नाहीये की कुठल्याही प्रकारे खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्याच्या विरुद्ध तक्रार दिली की त्याचं शिक्षणच बंद होईल किंवा त्याला पुढे शिकताच येणार नाही, मग ती तक्रार खोटी असेल तर खोट्या तक्रारी करून मुलींना त्रास दिला जाईल वगैरे वगैरे. अनेक कथा गेले 2-3 दिवस मी ऐकतोय, पण यामध्ये तथ्य नाहीये. जर यात 1% जरी तथ्य असेल, तुम्ही एक मुद्दा प्रूव्ह करून दाखवा की नाही असं आहे आणि यामुळे असं होईल, डायरेक्ट तक्रार दिली की ती मुलगी किंवा तो मुलगा खुल्या प्रवर्गातला शिकूच शकणार नाही, असं कोणीही सिद्ध करू शकणार नाही. कोणी सिद्ध करणार असेल तर मी माझी भूमिका मागे घेऊन तुमची माफी मागेल, पण उगाच साप म्हणून भुई धोपटू नका. आणि ज्या सगळ्या डाव्यांचे हिंदू धर्म तोडण्याचे, हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे काम आहे, हे यशस्वी होऊ देऊ नका. आपल्या खांद्याच्या वर जो ऐवज आहे त्याचा वापर करा. कुणीतरी लिहितंय, कुणीतरी सांगतंय म्हणून फक्त विरोध करायचा आणि मग काय भारतीय जनता पक्षाला हेच राहिलं नाही असं नाहीये. वर बसलेले लोक देखील विचार करणारे आहेत आणि निश्चित रूपाने त्यामध्ये काही बदल जर का असतील, कुणाचा जर चांगला सल्ला असेल ना, नक्की मला काल काही लोकांनी मला विनाकारण काय किती चाटणार आणि किती काय काय अशा कॉमेंट केल्या. अर्थात मी निगेटिव्ह कॉमेंटकडे लक्ष देत नाही, पण तुम्ही कशासाठी, तुमच्याकडे काही सोल्युशन आहे का? तुमच्याकडे जर एखादा प्रॉब्लेम आहे आणि त्याला तुम्ही सोल्युशन घेऊन आलात तर त्यावर चर्चा करता येईल ना. ती मुद्दा आहे. चर्चेतून आपल्याला मुद्दे स्वीकारता येतात, त्यातून पुढे जाता येतं, भूमिका घेता येतात. पण काहीही नसताना कुठेतरी IQ माहितीवरून आपण स्वतः वाचलेलं नसताना, मी स्वतः हे कायदा वाचून बोलतोय, आपल्या माहितीसाठी सांगतो, मी स्वतः हे कायदा वाचून बोलतोय, मला तरी यामध्ये काहीही आक्षेपार्ह वाटत नाही. हे सगळं चाललंय हे साप म्हणून भुई धोपटणं चालू आहे. त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण नक्की सुज्ञ नागरिक, आपण सगळे भारतीय नागरिक आहोत, सुज्ञ नागरिक आहोत. आपण कुणाचंही डिस्क्रिमिनेशन खरं तर करत नाही, त्यामुळे आपल्याला त्याची काळजी करायची गरज नाही. पण जर आपल्या विरुद्ध काही चुकीचं असं होणार असेल तर आपण निश्चित त्याची काळजी घेऊच. पण या विषयामध्ये पुन्हा एकदा सांगतो की हे सगळं म्हणजे आपल्याला कुठेतरी भ्रमित करण्याचं काम सुरू आहे, त्यापासून आपण वाचलं पाहिजे. आपल्याला एवढीच विनंती करतो, आपण सर्वांनी जरूर तो जे गॅझेटियर आहे ते काढा. 12-13 पानं आहेत, ती वाचा. इंग्लिशमध्ये आहेत, हिंदीमध्ये आहेत. आपण ती वाचली तर आपल्याला ते नक्की समजतील. आपल्याला जर वाचायचे कष्ट नसतील घ्यायचे तर सुशीलजींचे 2 व्हिडिओ आपण जर अॅनालायझरचे बघितले तर त्यावरून आपल्याला सगळं कळेल. त्यामुळे आपल्या देखील भूमिका क्लिअर होतील. एवढीच विनंती या निमित्ताने करतो. धन्यवाद.